या 2 धावेच्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती बनल्या. अगदी पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आहे. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल इथून बॅट अगदी वेगानं फिरवली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथून अगदी दिलीपजी पाधीर साहेब बायच्या 2 धावा. दिलीपजी पाधीर साहेबांकडनं एक का यस एक एक धाव 7 धावा धावफलकावरती बनल्यात. दिलीपजी पाधीर साहेबांकडनं विकेट हॅट्रिकसाठी ₹500 पारितोषिक. हा फटका अप्रतिम पाहायला मिळाला. अगदी पाहिलं तर इथून पारितोषिक लागले गेलेत गोलंदाजासाठी. विकेट हॅट्रिकसाठी ₹500 अगदी आणि प्रत्येक विकेटसाठी ₹100 पारितोषिक. पुन्हा एकदा एक धाव मिळाली गेले. 8 धावा बनल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना कार्तिक 11 माथेरान संघाच्या. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेचलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसरी पूर्ण. अगदी निर्णय टोकाचा आहे. लाऊड अपील पंचांकडे. पंच सांगतायत नॉट आउट. महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीमसाठी संघर्ष करतायत, लढतायत. एकमेकांविरोधात चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. रिव्ह्यू रनआउटच्या घेतलाय. मागचे मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्यानं बॅटिंग करत असताना 12 बॉल खेळला आणि 28 धावा बनवल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती असताना एक धाव 2 धावा खर्च केल्या. तो खेळाडू ठरला मागच्या मॅचचा हिरो. अगदी मोहन या आपण आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायचंय. अगदी पाहायला गेलं तर लक्ष्मण दादा त्यांच्या समवेत सीतारामजी पालकर पवार मात्र इथून रजा घेतात या टुर्नामेंट मधनं. मोहन या आपण आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायचंय. यस नॉट आउट असेल बॅटर. इथून पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली धाव फलकावरती धावा 10 लागल्या गेल्या आहेत. अगदी पहिलं षटक पाहायला गेलं तर मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल आहे मंगेशचा. मंगेश जुगरे गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑन साइडला फटका खेचायचा होता. मिड ऑफचा शतरक्षक बॉलवरती पोचला असता. मात्र थोड्याशा चुक्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. अगदी सोप्पा नव्हता. उलटा झेल पकडायचा होता. अजय बसमा होते. इथून बाद झाले असते. मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतात शेवटच्या बॉलवरती. 12 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्यात.
अगदी पाहायला गेलं तर इथून मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला बिग फाईट मॅच पाहतोय. मयूर झुगरे गोलंदाजी ट्रॅकवरती आला दुसरं षटक फेकण्यासाठी. जर पाहिलं ना तर इथून मैदानाच्या आतमध्ये जरूर बिग फाईट पाहायला मिळेल. एका साईडला कार्तिक इलेव्हन माथेरान आणि त्यांच्या विपक्षात नानिवली टीम चांगला खेळ करते सध्याच्या स्थितीला. मयूरचा पहिलाच बॉल अगदी ऑन स्ट्राईक वरती ओमकार पारदी. टप्पा पडल्यानंतर वेगानं बॅट फिरवली. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. लांबवर ठेवला जातोय बॉलला शरीरापासून अवे फ्रॉम बॉडी. इथून जर पाहायला गेलं तर निर्धाव बॉलची सांगता अगदी बॅट वेगवान फिरली नंतर बॉल हा निघून गेला मयूर झुगरेचा. अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. हा बॉल अगदी लागलाय डोल्यावरती. इथून जर पाहिलं ना चेक करा. चला राम मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अगदी दुखापत इथे इंजर्ड झाला ओमकार. इथून मैदानाच्या आतमध्ये राम एंटर झाला. अगदी इंजर्ड झालाय तो ओमकार. पुन्हा एकदा मयूर झुगरे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. हा मोठा फटका खेचायचा होता. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न. तिथून प्रत्येक खेळाडू अगदी 100% योगदान मैदानाच्या आतमध्ये देत असताना नाणेवली टीम करते. तिथून हे 100% योगदान तुम्हाला नक्कीच विजयाच्या शिखरावरती नेऊन पोहोचवतो. अगदी पाहायला ना तर इथून सध्याच्या स्थितीला खेळ चांगला होतोय तो नाणेवली टीमचा. मात्र अजूनही प्रमुख बॅटर माथेरान टीमचे अजय भस्मा आणि नॉस्टॅक एंड वरती आता मात्र रामवीरला पाहतोय. अगदी पाहायला ना इथून ताकदीची गोलंदाजी पॉवरफुल गोलंदाजी सध्याच्या स्थितीला नाणेवली टीम करते. पुलेलेंचा बॉल ऑन साइडला फटका खेचलाय. इथून एक्स्ट्रा मिडल कव्हरच्या क्षेत्ररक्षक मात्र बॉलला जज करतोय. 2 धावा रोखू शकला नाहीये. अगदी लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू फेकून दिला होता. 2 धावेच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. क्रिकेट मधला अशुभ आकडा. अगदी इथून खतरा कुणाला कार्तिक इलेव्हन माथेरान टीमला ही नानिवली टीमला. कारण गोलंदाजी चांगली झाल्या. इथून 4 बॉलवरती मयूर झुगरेची अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मयूर झुगरेची सध्याच्या स्थितीला हा बॉल फुलंदांचा होता. पुढ्यात टाकला होता. अगदी बॅक टू द बॉलर चेंडूला जज केलं.
पंच केलं होतं अजय बसमानं. उत्तर नव्हतं या बॉलवरती. एक धाव कंप्लीट. ती 18 बनल्या. एक एक धाव दोन्ही संघाची महत्वाची आहे. सध्याच्या स्थितीला शेवटचा बॉल आहे या षटकातील. ती पाहिलं तर इथून 18 धावा बनल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. पहा अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. समजला नाहीये रामवीरला. निर्धाव चेंडूची सांगता. तिथून पॉवरफुल गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला नाणेवली टीम करते. पहिलं षटक फेकलं होतं मयूर मंगेश झुगरेनं. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती त्याचा छोटा बंधू मयूर झुगरे आला. त्यानं मात्र अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये माथेरान टीमच्या विरोधात साकारली. आणि इथून जर पाहिलं 2 षटकानंतर 18 धावा धावफलकावरती बनल्यात. आता इथून मात्र 1 षटकाचा खेळ बाकी आहे. एक षटकारासाठी अजय बसमासाठी ₹100 पारितोषिक आलंय काशीनाथ चौधरी यांच्याकडनं. अगदी पहिल्याच बॉलवरती जर षटकार आला तर ₹100 पारितोषिक. इथून हरिश्चंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती. अगदी पाहिलं तर इथून पहिलाच बॉल. अजय बसमाचा फटका फसतोय. इथून लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू चाललाय दन करत सीमा पार. नशिबाचा चौकार मिळाला जातो तो माथेरान टीमला. ठोक डीजे. अगदी आयोजक आता मात्र एन्जॉय करतायत या सॉन्गला. इथून फटका फसला होता अजय बसमाचा. खरं तर हा झेल घेण्याचा प्रयत्न करायचा होता लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला. जर इथून जरी षटकार या बॉलवरती जरी षटकार आला तरी ₹100 पारितोषिक लागलंय त्या अजय बसमासाठी. पुन्हा एकदा हरिश्चंद्र. हा बॉल अगदी ऑन साईडला फटका खेचायचा होता. पुन्हा एकदा फंबल. अगदी पाहिलं तर दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी सुद्धा पूर्ण. काय चाललंय सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये? चतुराईनं या 3 धावा पूर्ण करत असताना अजय बसमान त्याच्या साथीला रामवीरला पाहतोय. 25 बनल्यात. इथून प्रत्येक धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे. लाईट बंद करायच्या मित्रांनो. जी लाईट चालू केली ना. फुललेचा बॉल ऑन साइडला फटका. चेंडू थांबणार नाहीये. इथून पाहायला गेलं तर ₹100 पारितोषिक लागलं गेलं होतं रामसाठी. धन्यवाद डीजे. अगदी पाहिलं तर इथून फुल्लर लेनचा बॉल होता. जागा बनवली. पुढे सरसावले होते. आणि इथून जर पाहिलं तर हरिश्चंद्रच्या विरोधात दुसरा मोठा फटका रामवीरनं लगावला गेलाय. पहिला चौकार अजय बसमाच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. आणखीन एक बॉल डॉट पाहायला मिळतोय. आता मात्र इथून निराश असेल अजय बसमा. कारण पाहिलं ना तर प्रत्येक बॉल महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. 31 धावा बनल्या. दोन्ही संघासाठी आज सामना महत्वाचा आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. इथून झेल उडाला. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पकडला जाईल. झेल संपवला. रामवीरचा खेळ. टोक डीजे.
संदीप वीर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. ती पाहायला गेलं तर इथून शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आहे. 31 जर बनले अगदी पाहिलं तर या बॉलवरती जर सिंगल आली 32 बनतील. चौकार आला 35, षटकार आला तर 37 आणि इथून समीकरण कसं पाहायला मिळेल? एक येईल का सिंगल येईल की डॉट? हा बॉल अगदी समोर खेळला. एक धाव तर कंप्लीट यष्टीरक्षक अगदी बॉलवरती धावलेत. एक धाव याच्या मदतीनं एक धाव तर बनले. एका धावेच्या मदतीनं 32 बनले आहेत. अगदी पूर्वार्धामध्ये कार्तिक इलेव्हन माथेरान टीमच्या आणि इथून उत्तरार्धामध्ये येणाऱ्या 18 बॉल मागे मात्र 33 धावसंख्येची गरज आहे. ते नाणेवली टीमला इथून डिक्सल पाली संघाला बाय मिळाले आणि दुसरी मॅच पाहू शकाल. कलोथे मोकाशी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल मेचकरवाडी. नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते कलोथे मोकाशी संघानं आणि प्रथम चला आपला निर्णय कळवायचा आहे. कलोथे मोकाशी संघ थँक्यू डीजे. अगदी अगदी आज मात्र ग्रामस्थ स्टेशन टाकुरवाडीचे झोपणार नाहीत. कारण जाणतायत या टुर्नामेंटला महत्व आणि मानाची टुर्नामेंट, मानाची स्पर्धा आहे. अगदी स्टेशन टाकुरवाडी गावची पाहायला गेलं तर पर्व तिसरे आणि पर्व तिसऱ्यामध्ये थाटामाटात मात्र शेवटच्या रजनीमध्ये आपण पाहू शकाल. इथून पाहायला गेलं तर अगदी कवटेवाडी टीमचा स्वप्न मात्र पूर्ण झालंय. इथून पाहायला गेलं तर अगदी बॅड लक चालू होतं कवटेवाडी टीमचं. क्वालिफायर मॅच मध्ये हरत होते. पाहिले आम्ही तुमच्या मॅचेस पाहतो. मोरेवाडी आयोजनामध्ये सुद्धा आपण क्वालिफायला हारले होते. मात्र तुमचं स्वप्न आमच्या ग्राउंडवरती पूर्ण झालं. हे भाग्य मात्र आम्हाला सुद्धा लाभतं. कारण जेव्हा तुम्ही तुमचा संघ एखाद्या आयोजनामध्ये एंट्री टाकतो ती मोलाची असते. कारण जेव्हा एखादा संघ समोरच्या आयोजनामध्ये एंट्री टाकतो ती महत्वाची असते. मात्र वळूया चालू सामन्याकडे. एका साईडला माथेरान कार्तिक इलेव्हन माथेरान आणि त्यांच्या विपक्षात फाईट करतो अगदी नानिवली संघ. इथून येणारे 18 बॉल 33 धाव संख्येची गरज आहे ती नानिवली टीमला. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी इंटर झाल्या मंगेश आणि हरिश्चंद्र. इथून जर पाहिलं तर इथून जर पाहिलं तर चला स्पीड अप करायचा आहे कारण अजून बरेचसे सामने खेळवायचे. इथून
गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप वीर, माथेरान एक्सप्रेस सध्याच्या स्थितीला गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. अगदी ऑन स्ट्राईक वरती हरिश्चंद्र, नॉन स्ट्राईक एंडला मंगेश झुगरेला पाहू शकाल. तिथून 18 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे. अगदी नाणेवली टीमचे पुरस्कर्ते सकाराम खडके साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि त्यांच्या विरोधात आनंदजी मिरकुटे यांचा संघ खेळतोय. इथून जर पाहिला तर लिडिंग एजची अपील जरूर केली आहे. अगदी पाहिला तर पहिलाच बॉल निर्धाव आहे. नक्कीच जर संदीप वीरनं हॅट्रिक लगावली विकेटची तर अनंतदादा उघडा यांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि अनिल चतुर्पारदी यांकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. इथून हा बॉल सुद्धा निर्धाव आहे. अगदी शेवटची रजने आणि एटीएम खुले होत आहेत खेळाडूंसाठी आणि हा बॉल शरीरावरती आदळला. अगदी एक धाव चोरले. इथून जर पाहिलं तर स्ट्राईक वरती मंगेशला आणलं जात आहे. अगदी शेवटची रजने आणि एन्जॉय करतायत अगदी आयोजक या मॅचचा. जाणतायत की ही मानाची स्पर्धा आहे आणि तिथून आज मात्र शेवटची रात्र आहे आणि इथून पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये कोणता संघ सर्वाधिक बलाढ्य ठरेल, कोणता संघ या टुर्नामेंटमधनं चॅम्पियन म्हणून आपल्या गावामध्ये चॅम्पियनची ट्रॉफी घेऊन जाईल आणि जल्लोष करेल. अगदी पाहायला तर जवळपास 50 संघाने एंट्री टाकली होती आणि इथून पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ करत चिंचवली बी संघानं सुपर 5 मध्ये प्रवेश केलाय. तदनंतर दुसऱ्या दिवसामध्ये अगदी आपल्या टीमचं नाव उंचावर नेत असताना अगदी संघर्षामध्ये लढाई देत असताना प्रत्येक मॅच मध्ये इथून चांगला खेळ करत कवटेवाडी टीमनं सुपर 5 मध्ये प्रवेश केलाय. तदनंतर तिसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर तिसऱ्या रात्रीमध्ये वर्णे ठाकूरवाडी संघानं मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश केलाय आणि एक्स्ट्रा पोल मधनं सर्व 10 संघाने एंट्री टाकली होती एक्स्ट्रा पोल मध्ये आणि 9 संघाला पराजित करत अगदी सुपर 5 मध्ये प्रवेश करणारा वासुरी विभागामधील मुळगाव संघ ठरतोय. चौथा संघ सुपर 5 मध्ये प्रवेश करणारा. मात्र आजच्या रात्रीमध्ये तिथून 5 संघ तर पुढे सरसावलेत. तिथून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. एका साईडला पाहतोय आपण कार्तिक 11 माथेरान त्यांच्या विपक्षात नानिवली संघ खेळते. पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला गोलंदाजी धारदार होते. एक धाव तर बनले. इथून हा फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. इथून एक दुसरी धाव पूर्ण होईल का? खराबपैकी अगदी पाहिलं तर अजय बसमा होते त्या दिशेनं. 2 धावा तर पूर्ण. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी अजय बसमा गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. ऑन स्ट्राईक वरती हरिश्चंद्र, नॉन स्ट्राईक एंडला मंगेश झुगरे.
दी पहिलाच बॉल अजय बसमाचा. इथे ओयुटी आउट अगदी पाहायला मिळाला. पहिली विकेट क्लीन बोर्डची पाहायला मिळते. बॅक टू डगआउट येतोय हरिश्चंद्र. देऊया संधी डीजेला. इथून अगदी आयोजक पूर्ण मॅच कडे लक्ष आहे. हा बॉल अगदी पाहायला गेला तर हेलिकॉप्टर उडवला मंगेश. तरी मयूर जुगरेच्या बॅट मधनं दमदार स्ट्रोक. अजय बसमाच्या विरोधात आलेला हा षटकार बरच काही सांगून गेला. या 6 धावेच्या मदतीनं 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ठोक डीजे.
रूपांतरित केलंय ते मेस्करवाडी संघाला. तिथून जर पाहिलं तर लगेच हा सामना संपल्यानंतर आपली प्लेइंग 11 टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ते मोकाशी संघ. तिथून ऑन साइडला फटका खेचला. मिड ऑनचा शतरक्षक बॉल वरती धावतोय. अगदी त्या दिशेनं अजय बसमा आहेत. इथून पाहायला गेलं तर 2 धावा पूर्ण होतील का? अगदी बघत राहिला भगवा भाग्यवान. जर आधीच धावला असता तर पूर्ण झाल्या असत्या. इथून बाद होत असताना भाग्यवान देऊया संधी डीजेला. थँक्यू डीजे. निब्बाटर मैदानाच्या आतमध्ये अगदी महादेव नो बॉल आहे. इथून थर्ड पंचांचा निर्णय येतोय. अगदी इथून नो बॉल असेल. अगदी नो +1 अशा 2 धावा ऍड होतील. 12 बनल्यात. अजून 21 धावसंख्येची गरज आहे. थ्रीट असेल या बॉलवरती. त्याला पंचांशी वाद घालायचा नाहीये नाणिवली टीम, कारण आपण 4 दिवसामध्ये तसंच खेळवलंय. तुम्ही पंचांचा निर्णय मान्य करायचा आहे. तुम्हाला योग्य तो निर्णय दिला. तुमच्यावर अन्याय होणार नाही, कारण 4 दिवसामध्ये असंच खेळवलंय. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तसंच खेळवलं जाईल. हा बॉल वाईट पाहायला मिळतो. अगदी पाहायला गेलं तर इथून एक धाव बनले. आणखीन 13 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. संदीप पारधी गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी 6 बॉल आणि इथून 20 धाव संख्येची गरज आहे. फ्रीटचा बॉल आहे. इथून पाहायला गेलं तर मयूर झुगरेसाठी मोठा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. नाराज असेल स्वतःवरती. 5 बॉल 20 धाव संख्येची गरज आहे. निर्धाव बॉल आला. महत्वाचा बॉल होता. इथून बॅटची हलकीशी कडा. शतरक्षक आहे. बॉल अडवला गेला. मात्र 3 शतरक्षक बॉलवरती धावताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण. अगदी पाहायला गेलं तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय मयूर. इथून जर पाहिलं तर 4 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. इथून एक मोठा फटका येईल का? 4 बॉल 18चं समीकरण आहे. दोन्ही संघ लढतायत एकमेकांविरोधात जिंकण्यासाठी. हा बॉल वाईड आहे. अगदी एक्स्ट्राची धाव मिळाली जाईल.
आता मात्र समीकरण उरलंय 4 बॉल 17चं. पाहत आहेत सगळे प्रेक्षक वर्ग. अगदी पाहायला गेलं तर ही मॅच महत्वाची आहे. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, हे मात्र या 4 बॉलवरती पाहायला मिळेल. इथून ऑन साइडला फटका खेचायचा होता. अगदी पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. आणि इथून जर पाहिलं तर अजून 3 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र मोठे फटके खेचावे लागतील. इथून षटकार मारावे लागतील. 3 षटकाराची गरज आहे सध्या तरी नाणिवली टीमला. नाणिवली टीमचे पुरस्कर्ते व्यासपीठावरनं अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. मात्र 4 रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती होती. तिथून जर पाहायला गेलं तर ऑन साइडला फटका खेचायचा होता. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावीसाठी निघालेत. पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र 18 धावा बनल्यात. इथून 2 बॉल 15ची गरज आहे. एखादा खराब बॉल आणि त्यावरती मोठा फटका येईल का? ती संधी देईल का माथेरान टीम? पाहिलं तर इथून पुढ्यात टाकला होता. त्याला प्रॉपर कलेक्ट केलं आणि सीमा पार फेकून दिलं. 6 धावांसाठी आलेला हा दमदार स्ट्रोक षटकार. एक बॉल आणि 9 धाव संख्येची गरज आहे. पाहिलं तर इथून 1 बॉल आणि 9 धाव संख्येची गरज आहे. चला स्पीडअप घ्या माथेरान टीम. अजून एक सामना खेळवायचा आहे दुसऱ्या फेरीतील. हा फटका अगदी लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरनं चालला सीमा पार. हा आलेला शेवटच्या बॉलवरती चौकार मयूर जुगरेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. मात्र हार्ड लक नाणिवली टीम